मैदानाच्या आतमध्ये जाऊया जिथे मात्र रखरखत्या उन्हामध्ये एक काटेकी टक्कर कडवी झुंज तुंबळ युद्ध मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते। पहिलाच बॉल गोलंदाजीच्या रनवेवरती सह्याद्री सुपरस्टार टीमच्या माध्यमातून अजय केरेकर घेऊन आलेले आहेत आणि खरं तर आज A1 वॉरियर्स या टीमसाठी नशिबाची साथ लाभली। अर्थातच A1 वॉरियर्सला बोल्ड आउट मधून हा संघ सुपर 6 मध्ये दाखल झालाय। आज नशीब बलवंत आहे परंतु या नशिबाचा कितपत फायदा ते उचलणार हे देखील पाहणं गरजेचं आहे। सुपर 6 चा थरार पहिलाच बॉल वरती फटका अप्रतिम आहे। कव्हर रिजन मध्ये चेंडूला पाठवलंय, दोन क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमोरा करतायत परंतु त्या ठिकाणी बॉल अडवण्याचा प्रयत्न चांगला पाहायला मिळालाय। 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत। 2 धावेने श्री गणेशा झालेला आहे A1 वॉरियर्स या टीमचा आणि श्री गणेशा होत असताना आपलं खातं देखील ओपन केलेलं आहे। सतीश देटे यांनी एक मोठं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगलेलं आहे। अजय केरेकर विरुद्ध सतीश देटे। हो इथे स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये चेंडूला पाठवलाय, क्षेत्ररक्षक कोणताही नसेल, अलाउंड दी कार्पेटच्या साह्याने बॉल निघून चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे। 4 धावांसाठी येतोय चौकार सतीश देटे यांच्या बॅटमधून। पहिल्या बॉलवरती दुहेरी धाव, दुसऱ्या बॉलवरती चौकार। यावेळेला पहा बॅक फुटला गेले, पंच खूप चांगला आहे। कव्हर ड्राइव्ह अपलातून गॅप होता खूप मोठा, मिळणार नाही धावांचा तोटा। बॉल निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर। हो यावेळेला फटका दमदार आहे, बॅट मधून आवाज झालाय, तो कानांना सांगून जातोय की हा 6 धावांचा टोला आहे। सतीश देटे सेट ऑन फायर। थँक्यू डीजे। मैदानाच्या आतमध्ये सतीश देटे यांचं वादळ गोंगावताना पाहायला मिळते। रखरखत्या उन्हामध्ये छत्रपती शाहू महाराज स्टेडियम वरती धावांचा पाऊस पाहायला मिळतोय। काही अप्रतिम फटकेबाजी, पहिल्या बॉलवरती दुहेरी, त्यानंतर चौकार, चौकार आणि षटकार, चौकार आणि षटकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये। आणखीन एक तडाखा, बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर। उतुंग गगनभेदी आकाशाला गवसणी घालणारा नेत्रदीपक षटकार सतीश देटे कुसखुर्द सातारा जिल्हा आयकॉन यांच्या बॅट मधून आणखीन एक तडाखा। थँक्यू डीजे। अजय केरेकर सांडवली यांचा खरगोश समाचार घेतलेला आहे। सतीश देटे नावाचं वादळ गोंगावताना पाहायला मिळते, सीमारेषेला अक्षरशः आग लावताना पाहायला मिळत आहेत। थांबायचं नाव घेत नाहीत, मारझोड तोडजोड त्यांना खूप पसंत आहे। खरं तर प्रभो प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 2 मध्ये सातारा जिल्हा आयकॉन म्हणून खेळले आणि मालिकावीरचा किताब कोणी पटकावला होता तर पट्ट्या आहे कुसखुर्दचा, नाव आहे सतीश देटे। स्विचिट खेळण्याचा प्रयत्न परंतु या वेळेला फटका फसला, बॅटच्या रनर मध्ये चेंडूला घेऊ शकले नाही। शेवटचा बॉल येतोय डॉट, कमबॅक करून देणारा हा बॉल आणि सह्याद्री सुपरस्टार या टीमचा आत्मविश्वास वाढवणारा हा बॉल होता। 1 षटकांचा खेळ समाप्त झाला। धावफलकावरती धावा आहेत 22 धावा। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं संपूर्ण षटक सतीश देटे यांनी केलं। धावा कोटल्या 22। अगदी टेन्शनवाली मात्रा आहे सह्याद्री सुपरस्टार या टीम वरती आणि टेन्शनवाली मात्रामध्ये ऐकूया डीजे मास्टर यांच्या माध्यमातून एक मधुर गीत।
थँक्यू डीजे. ओव्हर क्रमांक 2 मध्ये योगेश केरेकर केळवलीचे आहेत. समोरच्या बाजूने विजय कदम एकयू. हो यावेळेला आडव्या बॉलला पाठवलंय डीप मिड विकेट रिजन मध्ये. सिंगल धाव घेतली जाते. खरं तर विजय कदम यांनी एक चांगली रणनीती आखली. प्रयत्न हाच होता त्यांचा की माझ्या बरोबर आलेला खेळाडू सेट झालेला आहे. मोठमोठे खेळण्यामध्ये फटके खेळण्यामध्ये तो माहीर आहे. म्हटल्यानंतर मला एक सिंगल धाव खेळायची आहे आणि स्ट्राईक करायचे. जो फलंदाज फॉर्म मध्ये आहे त्याला मात्र स्ट्राईक वरती आणायचा आहे. हा प्रयत्न त्यांचा चांगला आहे परंतु योगेश केरेकरला मात्र रणनीती आखावी लागेल. हो यावेळेला गॅप मध्ये चेंडूला पाठवलंय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठपुरा नक्की करतील. पायाने अडवण्याचा प्रयत्न फसला आणि बॉलने मात्र सीमारेषा ओलांडले. 4 धावांसाठी सतीश देटे यांच्या बॅट मधून येतोय चौकार. थँक्यू डीजे. पहा रिप्ले टेलिकास्ट मध्ये कशा पद्धतीने बॉल अडवण्याचा प्रयत्न केला. पायाने बॉल अडवण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नांना अपयश आलं. 7 बॉलच्या पाठीमागे 26 धावांवरती सतीश देटे खेळत आहेत. नावाप्रमाणे साजेशी खेळी. ज्या खेळीसाठी ते ओळखले जातात जाणले जातात त्याच प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. हो यावेळेला फक्त हलक्या हाताने दिशा दिले. चांगला बॉल होता. अगदी अंगावरती येणारा बॉल त्याला फक्त ढकलून काढलेला आहे. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दाखवलं जात आहे. सिंगल धावपलकावरती जोडिया 28 धावा धावपलकाचा विचार केला तर आपण पाहताय बिनागड्याच्या मोबदल्यामध्ये चांगली पार्टनरशिप. विजय कदम सतीश देटे यांना एक चांगली साथ देत आहेत. आता स्ट्राईक वरती ते आहेत. याला वाईडिश यॉर्कर बॉल टाकण्याचा प्रयत्न फलंदाजांपासून थोडासा दूर ठेवला. बॉलच्या मेरिट पर्यंत विजय कदम पोहोचले. त्यानंतर काव कॉर्नर रिजन मध्ये चेंडूला पाठवलं. तिथे मात्र सिंगल धाव घेतली जाते. कमबॅक करून दिले योगेश केरेकर यांनी. मी म्हणेन एक चौकार वगळता त्यांनी चांगली बॉलिंग केलेली आहे. 4 बॉलच्या पाठीमागे 7 धावा त्यांनी मिळवलेल्या आहेत. परंतु सतीश देटे यांची विकेट दोन्ही टीमसाठी खूप महत्त्वाची आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने या बॉलला ग्लान्स केलाय आणि इथे मात्र बॅक टू द बॉलर आपल्याच फॉलोथ्रो मध्ये अप्रतिम नेत्र दीपक झेल टिपलेला आहे. विकेटचं पतन. विकेट गिरतावा संगीत बजतावा. थँक्यू डीजे. रिप्ले टेलिकास्ट पाहू शका. अगदी हलक्या हाताने या बॉलला ग्लान्स करण्यासाठी गेले. त्यानंतर योगेश केरेकर यांनी बॉलवरती झडप टाकली. हाताची उंजळ केली. दोन्ही हात पुढे केलं आणि त्या उंजळीमध्ये बॉलला अडकवलं. काळ कसोटीचा आहे परंतु काळाला सांगा वारसा संघर्षाचा आहे. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करत असताना योगेश केरेकर केळवली यांनी एक चांगला झेल टिपला आणि फलंदाज सतीश देटे यांना माघारी पाठवलं. परंतु सतीश देटे यांनी परफॉर्मन्स दाखवला मैदानाच्या आतमध्ये. कमी बॉलच्या पाठीमागे जास्त धावा त्यांनी ठोकल्या. त्याच्यामध्ये 2 षटकार आणि 3 चौकारांचा समावेश होता. 27 धावांचं योगदान त्यांनी आपल्या टीमसाठी दिलं. ज्या कामासाठी त्यांना पाठवलं होतं ते काम त्यांनी अगदी चोखपणे बजावलेलं आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिकेत कदम. हा बॉल चांगला आहे की काय नाही. खराब बॉल आहे. अवे फ्रॉम द बॉडी ऑफ स्टंप वरती बॉल ठेवला होता. पंचांनी स्पष्टपणे नकारात्मक चेंडू दर्शवलेला आहे. 30 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अनिकेत कदम एकयू आणि विजय कदम एकयू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. एकयू गावचे 2 सितारे मैदानाच्या आतमध्ये A1 वॉरियर्स या टीमसाठी खेळताना पाहायला मिळत आहेत. हो फुलटॉसचा बॉल होता. दिशा दिले. डीप मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एका हाताने बॉल अडवण्याचा प्रयत्न थोडासा फसला परंतु तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावींच्या मदतीने धावपलकावरती धावा आहेत 32 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 16.00च्या सरासरीने ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. चांगली धावसंख्या आहे प्रति ओव्हरच्या पाठीमागे मी म्हणेन. कारण तुम्ही टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 10च्या पुढे सरासरी ठेवता तर एक चांगली सरासरी म्हणून ओळखली जाते. परंतु आमच्यापर्यंत आत्ताच आयोजकांच्या माध्यमातून माहिती पोहोचवली जाते की सातारा जिल्ह्याचे दमदार आमदार आणि आपल्या सर्वांचे लाडके महाराज आदरणीय श्री छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले, त्याचबरोबर उदयनराजे भोसले, राजूभैया भोसले, संतोषदादा भोसले, सुनीलदादा काटकर, जितू काका, रवींद्रदादा पवार माजी नगरसेवक या सर्व मान्यवरांचं संध्याकाळच्या सत्रामध्ये अगदी आगमन होणार आहे. यावेळेला बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चुकी करतोय.
क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी अजिबात नाही. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते, कॅच घेऊ शकले नाहीत आणि कॅच देखील ड्रॉप झाला आणि तदनंतर चौकार देखील मिळालेला आहे. ह्या धावा वाचवाव्या लागतील. मॅच तुम्ही कोणते घेत आहे? सुपर 6ची. सेमीफायनल पर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्हाला धावा अशा प्रकारच्या वाचवाव्या लागतील, मेहनत करावी लागेल. इथे तुम्ही मेहनत कमी केली ना तर तुम्हाला पुन्हा एकदा या स्पर्धेची वाट पाहावी लागेल, अर्थातच 365 दिवस. म्हणून ही संधी मिळाली, संधीचं सोनं तुम्ही नक्की करा. विजय कदमच्या बॅटमधून हा चौकार आला, नशिबाचा चौकार मी म्हणेन. हो, याही वेळेला चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा तेच होते, परंतु बॉल अडवण्याचा प्रयत्न केला, करू शकले नाही. चेक. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती आदरणीय श्री विनायक घाग फौजी यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील शिवशक्ती प्रीमियर लीगच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. हो, यावेळेला तडाखा बेंबिसाल आहे. बॅटच्या रनर मध्ये चेंडूला घेतल्यानंतर वाईड डीप स्क्वेअर लेग रिजन सीमारेषेच्या बाहेर बॉलला फेकून दिलाय विजय कदम यांचा तडाखा. थँक्यू डीजे. मैदानाच्या आतमध्ये विजय कदम नावाचं वादळ देखील गोंगवाला लागलाय. खरं तर हा खेळाडू जिद्दी आहे, चिकाटी आहे. संकटाच्या वेळेला अनेक वेळेला धावून आलाय. हो, आणखीन एक आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. सिंगल धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न हा ना करत दुसरीचा प्रयत्न अगदी जोखीम घेतली आणि जोखीम घेत असताना चांगली रनिंग बिटवीन द विकेट. मैदानाच्या आतमध्ये 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. खरं तर A1 वॉरियर्स टीम बोल्ड आउट मधून वरती आलेली आहे सुपर 6 मध्ये. नशिबाची साथ त्यांना लाभली. ज्यांना स्वप्न पाहायचे असतात ना त्यांना रात्र मोठी हवी असते आणि ज्यांना स्वप्न साकार करायचे असतात ना त्यांना दिवस मोठा हवा असतो. आज स्वप्नांचा पाठलाग करायचा आहे आणि या स्वप्नांचा पाठलाग करत असताना तुम्हाला मेहनत करावी लागेल. परंतु या वेळेला बॉल खूप चांगला आहे. थोडासा फलंदाजांपासून पाठीमागे ठेवला, तदनंतर विजय कदम यांना बॉलने बीट केला आणि विकेट किपर यांच्या हातामध्ये विसावलेला आहे. येतोय तो डॉट बॉल. खूप वेळानंतर हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल असेल ओव्हर क्रमांक 3 मधील. सूरज माने सातारा जिल्हा आयकॉन तिसरं षटक घेऊन आले होते. डीप मिड विकेट रिजन मध्ये चेंडूला पाठवलंय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमोरा करत होते, परंतु 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहेत. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 48 धावा आहेत. अनिकेत कदम 1 बॉलच्या पाठीमागे 2 धावांवरती घेत आहेत. विजय कदम आघाडीला आलेले आहेत आणि आघाडीला आल्यानंतर 8 बॉलच्या पाठीमागे 18 धावांचा खेळ त्यांनी उभा केलेला आहे. चांगली खेळ त्यांनी दाखवलेला आहे. खरं तर ओव्हरचं विश्लेषण जर आपण पाहिलं ना संपूर्ण पहिल्या डावाचं, तर पहिल्या षटकामध्ये अजय केरेकर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक घेऊन आले होते. स्टॅटरची टाइमआउट आहे 1 मिनिटाचा, कारण उन्हाचा तडाखा खूप आहे. शरीरामध्ये पाणी असायला हवं, कारण आता सध्याच्या घडीला घटना जर आपण पाहिल्या ना तर खूप दुःखद घटना आपल्याला ऐकायला मिळतात. कशाच्या माध्यमातून? अटॅकच्या माध्यमातून. म्हणूनच शरीरामध्ये खरोखर पाण्याची आवश्यकता आहे. आणि खरं तर सर्व खेळाडूंना मी एकच सांगेन, जर तुमचा फिटनेस चांगला असेल ना तर तुम्ही कोणत्याही आजारावरती मात करू शकता. म्हणून जर तुम्हाला सकाळच्या सत्रामध्ये किंवा संध्याकाळच्या सत्रामध्ये व्यायाम करण्यासाठी वेळ मिळत असेल ना तर तुम्ही तो नक्की करा. सध्याच्या घडीला फिटनेस खूप महत्त्वाचा आहे. अनेक उदाहरणं आहेत की आता मात्र अटॅकचं प्रमाण मात्र जास्त प्रमाणात वाढलेलं आहे. म्हणूनच व्यायाम करा. सकाळच्या सत्रामध्ये किंवा संध्याकाळच्या सत्रामध्ये तुम्ही जिमला जावा, हेच एक सांगेन शिवशक्ती प्रीमियर लीगच्या माध्यमातून. परंतु पहिला डाव आपण पाहत आहे. पहिल्या षटकामध्ये अजय केरेकर यांनी 1 षटक हाताळलं होतं. तब्बल 22 धावा त्यांनी खर्च केल्या. विकेट्स त्यांना मिळाली नाही. दुसरं षटक योगेश केरेकर घेऊन आले. धावा खर्च केल्या 10 धावा. कमी धावा त्यांनी खर्च केल्या. नियंत्रितपणे गोलंदाजी केली. थोडंसं कमबॅक करून दिलं होतं सह्याद्री सुपरस्टार या टीमला. आणि तदनंतर सूरज माने हे गोलंदाजीच्या रनवेवरती आले.
त्यांनी धावा खर्च केल्या 16 धावा, त्यांना देखील यश प्राप्त झालेलं नाही, परंतु योगेश केरेकर यांना मात्र एक यश प्राप्त झालेलं आहे. सातारा जिल्हा आयकॉन सतीश देटे यांना त्यांनी माघारी पाठवलं. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. ओव्हर क्रमांक 4 ला होती सुरुवात. अनिल देवरे दहिवड गोलंदाजीच्या रनवेवरती. पहिलाच बॉल पायावरती हा बॉल ठेवला होता, तर नंतर अगदी बॉल चाललाय रामदेवरे यांच्या हातामध्ये. खरं तर हा बॉल डीप मिड विकेट रिजन मध्ये खेळायचा होता, परंतु चेंडू आला पहिल्या स्लिप मध्ये. खरं तर जानात वाशी पहुंच गए काशी असं म्हणायला काही हरकत नाहीये. पहिला बॉल आलेला आहे डॉट. अनिल देवरे दहिवड फौजी आहेत, माफ करा लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव धावपलकावरती जोडूया. 49 धावा धावपलकावरती. शेवटचं षटक, हनामारीचं षटक, स्लॉग ओव्हरचं षटक. खुलवा टप्प्याचा बॉल, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, चेंडूला पाठवलाय लॉंग ऑफ रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, तोपर्यंत 2 धावा मैदानाच्या आतमध्ये धावून काढलेले आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चितेची चपळाई, हरणाचा वेग दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. खरं तर एका एका धावेचं आता महत्व या मॅच मध्ये दोन्ही टीम्सला माहीत आहे. एक एक धाव खूप महत्वाची आहे, मोलाची आहे. परंतु या वेळेला स्टँड अँड डिलिव्हर फटका आहे दमदार. एक वार, चेंडू सीमारेषा पार, बॉल निघून चाललाय. 6 धावांसाठी षटकार. विजय कदम नावाचं वादळ गोंगवलेलं आहे. थँक्यू डीजे. विजय कदम नावाचं वादळ घोंगवलेलं आहे. 10 बॉलच्या पाठीमागे 26 धावा त्यांनी कुठल्या धावांचा सपाटा लावलेला आहे. आता मात्र धावा ओसांडून येताना पाहायला मिळत आहेत. जिद्द पण अशी ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळाल्या पाहिजेत. याही वेळेला आणखीन एक तडाखा, लॉंग लेग रिजन सीमारेषेच्या बाहेर बॉलला पाठवून दिलाय विजय कदम यांनी. विजयचा विजयी षटकार. खरं तर मैदानाच्या आतमध्ये मौका देके छक्का मारते हैं विजय कदम. अनहोनी को होनी करने वाले विजय कदम आहे. धावा ओसांडून आलेले आहेत. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 63 धावा धावपलकावरती आहेत. आणखीन एक तडाखा, या वेळेला डीप मिड विकेट रिजन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण तैनात आहे. विकेटचं पतन झालेलं आहे. विजय कदम माघारी येत आहेत अगदी जड पावलांनी, परंतु त्यांनी देखील एक चांगला खेळ साकारला. बनवल्या 12 बॉलच्या पाठीमागे 32 धावा, 1 चौकार, 3 षटकार, स्ट्राईक रेट 266 चा. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. त्याचबरोबर सुपर 6 मधील दुसरा सामना असेल ओम साई 11 विरुद्ध चिंतामणी 11. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा आणि एक इनिंग नंतर आपण टॉस करूया. ओहो, खुलवा टप्प्याचा बॉल आहे, खोलात टाकला होता, परंतु या वेळेला रनआउटची संधी आणि शेवटचा बॉल वरती येते विकेट. डॉट बॉल येतोय. एक इनिंगचा खेळ समाप्त झाला. धावपलकावरती धावा आहेत 63 धावा. आता येणारी बॉल 24 धावा बनवायच्या आहेत 64 सह्याद्री सुपरस्टार या टीमला. त्याचबरोबर आयोजकांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत सूचना दिली जाते की या ठिकाणी जेवणाची सोय केलेली आहे. ज्या टीम्स आहेत, जे कॅप्टन आहेत, त्या सर्व कॅप्टनना विनंती आहे की लंच बॉक्स आलेला आहे आणि लंच बॉक्स मधून आपल्या खेळाडूंना आपण जेवण घेऊन या. त्याचबरोबर प्रेक्षकांना देखील संधी आहे, जेवणाची आस्वाद तुम्ही देखील घ्या. खरं तर बॅटिंग ऑर्डर जर आपण पाहिली ना तर सतीश देटे आणि विजय कदम हे 2 फलंदाज आघाडीला आले होते. सतीश देटे यांनी 9 बॉलच्या पाठीमागे 27 धावा बनवल्या. विजय कदमने 12 बॉलच्या पाठीमागे 32 धावांची तुफानी खेळी साकारली.
अनिकेत कदमने 2 बॉलच्या पाठीमागे 2 धावा. यश जांभळे रनआउट झाले. धाव त्यांना काढता आलेली नाहीये. परंतु बॉलिंग जर पाहिली ना तर अजय केरेकर पहिलं षटक घेऊन आले होते. तब्बल 22 धावा त्यांनी खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये योगेश केरेकर यांनी 10 धावा खर्च केल्या. सूरज माने 16 धावा. अनिल देवरे फौजी यांनी 15 धावा. चला टॉससाठी या. एक इनिंग नंतर आपण टॉस करणार आहोत. ओम साई 11 आणि त्याचबरोबर चिंतामणी 11 प्लीज आपण या टॉस करूया. प्रेडिक्शन बॉक्समध्ये जोडले जातील आमचे गुरुवर्य निलेश मर्डेकर सर मायक्रोफोनवरती येतील टॉस करण्यासाठी. टॉस करूया आपण. दिलीप दादा देवरे साहेब यांना आम्ही विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा टॉस करायचा आहे. टॉस करूया आपण. चिंतामणी वॉरियर्स विपक्ष ओमसाई 11 असा हा टॉस आहे. नाणेफेकीचा कौल. ओके, चिंतामणी वॉरियर्स साहिल नाणेफेकीचा कौल मागत आहेत. आपण कॉइन स्पिन करूया. सुपर 6चा हा दुसरा सामना आहे. आपण कॉइन स्पिन करूया. हेड इज कॉल आणि इट्स अ हेड. साहिल, महत्वाचा टॉस आहे आणि तुम्ही जिंकलाय. प्रथमतः काय स्वीकारताय? आम्ही प्रथमतः क्षेत्ररक्षण घेऊ. क्षेत्ररक्षण घ्याल. ओमसाई 11च्या कोणत्या फलंदाजांना टार्गेट कराल? असं काय नाही, आम्ही फक्त आमचे 4 ओव्हर चांगले टाकण्याचा प्रयत्न करू. कसं वाटतंय? सुपर 6 खेळताय, खूप चांगलं वाटतंय. संघाचा परफॉर्मन्स खूप चांगला चाललाय. बॉलिंग थोडी पाठीपुढे होते पण या मॅचमध्ये आम्ही पूर्ण प्रयत्न करू. किरण, तुमच्याकडे येईन. टॉस तुमच्या बाजूने राहिला नाही, बॅटिंग करायची आहे. काय वाटतंय सुपर 6 मध्ये कशा प्रकारची रण टाकताय? सुपर 6मध्ये जास्तीत जास्त रन बनवण्याचा प्रयत्न करू. आम्ही क्वालिफाय होऊ. टीमच्या परफॉर्मन्स बद्दल? टीमचा परफॉर्मन्स म्हणायला गेलं तर थोडी फिल्डिंगमध्ये आहे पण होईल यावेळेस. अधिकचा वेळ घेणार नाही. किरण, तुम्हाला ओमसाई 11ला आणि चिंतामणी वॉरियर्सला पण शुभेच्छा देऊया आणि मान्यवरांचा आभार मानेन. त्यांना विनंती आहे की आपण स्थानपन्न व्हा. टॉस झालाय आणि टॉस चिंतामणी वॉरियर्स टीमने जिंकलाय आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. ओमसाई या टीमला आमंत्रित केले प्रथम बॅटिंगसाठी. ही आहे नाणेफेकीच्या कौलची माहिती. वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया तुषार जांभळे सरांना. थँक्यू सो मच. अगदी हा वास तुम्ही ऐकताय वॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र निलेश मर्डेकर सर यांच्या वाणीतून. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण सुपर 6चा दुसरा टॉस पाहिला. तर जाऊया मैदानाच्या दिशेने. हेलो मैचिक सुनाए समंदर को आज बड़ा गुमान आया, उधर ही ले चलो कश्ती जहाँ A1 वॉरियर्स और सह्याद्री सुपरस्टार के बीच में तूफान आए. तूफानाला होती सुरुवात. 24 बॉल 64 धावांची आवश्यकता आहे आणि 64 धावांची चिरपाड करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये राम देवरे कातवडी बुद्रुक चॉईस खेळाडू, तर त्यांच्या जोडीला सूरज माने लुमनेखोल सातारा जिल्हा आयकॉन. या जोडीला थांबवण्यासाठी यश दिलीप जांभळे जांभूळमुरे एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. पहिलाच बॉल यशच्या हातामध्ये. मॅचला होती सुरुवात. हवेचा जोर मात्र आता वाढलेला आहे. पश्चिमेकडून पूर्वेला हवा मात्र आता वाहताना पाहायला मिळते. पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. लाईन खराब, दिशा खराब आणि इथे मात्र पहिलाच बॉल अगदी नकारात्मक आहे. खराब बॉलने मात्र श्री गणेश झालेला आहे, अर्थातच सह्याद्री सुपरस्टार या टीमचा. पुन्हा एकदा यश तयार होत आहेत ओव्हर द विकेटने. रनरअप चांगला आहे, खूप मोठा आहे. यावेळेला मोठा फटका आलाय, शफल झाले आणि तदनंतर बॉलला फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार.
थँक्यू डीजे. रिप्ले टेलिकास्ट पाहू शकाल. ताकदीचा पुरेपूर वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू हवाई मार्गाने होतोय सपर. अफलातून स्ट्रोक राम देवरे कातवडी बुद्रुक यांचा. पहिला बॉल खराब आला, तदनंतर पुन्हा एकदा गोलंदाज तयार झाले आणि त्यांच्यावरती राम देवरे या नावाचं वादळ मात्र घोंगवलेलं आहे. फटका अप्रतिम होता. ताकदीच्या जोरावरती टायमिंग प्रॉपर पाहायला मिळाला आणि चेंडूने हवाई सफर केलाय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. रिव्हर्स म्हटलं की दुधारी तलवार. लगा तो आबाद नाही तो बर्बाद. सरळ बॅटने धावा येतात सह्याद्री सुपरस्टार या टीमला. परंतु यावेळेला आगळा वगळ्या शैलीचा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्नांना आलेला आहे अपयश. येतोय तो डॉट बॉल. कमबॅक करून देणारा हा बॉल आहे. आत्मविश्वास वाढवणारा हा बॉल यशचा. पुन्हा ते तयार होतील ओव्हर द विकेटने. परंतु यावेळेला बॅटचा किनारा लागलाय. क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाहीत, परंतु बॉल अडवण्याचा प्रयत्न खूप चांगला राहिलाय. कमबॅक केलेला आहे यशने. संकट आलं होतं, परंतु संकटांवरती मात त्यांनी केलेलं आहे. संकट ज्यांच्याच वाटेला येतं, ज्यांना ते पेलण्याची क्षमता असते. आज देखील आपण पाहू शकाल यशने चांगली गोलंदाजी केली. खरं तर 14 गाव प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 मध्ये तेजस 11 टीमच्या माध्यमातून खेळले, कॅप्टन होते आणि अक्षरशः तेजस 11 टीमला मात्र चॅम्पियन पद मिळवून देणारा यशचा खारीचा वाटा होता. परंतु या मॅच मध्ये ते गोलंदाजी करतात. बॅकफुटला गेले. अप्रतिम दर्जाचा नेत्रदीपक चौकार. क्रिकेट मधील दर्जा, क्रिकेट मधील क्लास दाखवायला सुरुवात केले सूरज माने सातारा जिल्हा आयकॉन यांनी. फटका खूप चांगला होता सूरज माने यांचा. अप्रतिम फटका. धावपलकावरती धावा आहेत 12 धावा. 64 धावांचं लक्ष आहे आणि या धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत सह्याद्री सुपरस्टार 12 अंकावरती जाऊन पोहोचलेली आहे. येणारे बॉल 20 आणि धावा बनवायचे आहेत 52. जुनी संधी आहे दोन्ही संघांना, क्षमता आहे दोन्ही संघांकडे, परंतु इथे चांगला खेळ जो साकारेल ना तोच मात्र जिंकेल. मंजिल उन्हीं को मिलते जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ भी नहीं होता यारो, हौसलों से उडान होती है. हौसले कोणाचे मजबूत असणार. या मॅच मध्ये हवेचा प्रवाह वाढलेला आहे पूर्णपणे. जर आपण पाहिलं ना तर पश्चिमेकडून पूर्वेला आता हा हवा वाहताना पाहायला मिळते. हलक्या हाताने या बॉलला फक्त दिशा दिले. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. सिंगल धाव प्राप्त झालेली आहे. कमबॅक जरूर केलेला आहे. खरं तर असं म्हटलं जातं ना, तुमच्या समोर ज्या वेळेला संकट येतं, संकटाला घाबरून रडायचं नाही तर लढायचं असतं. संकटाला घाबरून रडलो ना तर संकट आपल्याला संपवतील आणि संकटांबरोबर लढलो ना तर संकटांना आपण संपवू शकतो. हा इतिहास आहे मित्रांनो. म्हणून तुमच्यावरती संकट आलं ना तर संकटांबरोबर लढा, रडू नका. आणि पुन्हा एकदा गोलंदाज यश चांबळे तयार होताना पाहायला मिळत आहेत. खोलवट टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. बॅट मधून आवाज आलाय टक. बॉल निघून चाललाय टकाटक सीमारेषेच्या बाहेर. शेवटच्या बॉल वरती राम देवरे यांचा तडाखा पाहायला मिळालेला आहे. थँक्यू डीजे. मैदानाच्या आतमध्ये आता टीम मीटिंग बोलवलेली आहे. सह्याद्री सुपरस्टारचे 2 आक्रमक फलंदाज तळ ठोकून बसलेले आहेत आणि इथे मात्र आता A1 वॉरियर्स या टीमने टीम मीटिंग बोलवलेली आहे. परंतु पहिल्या डावामध्ये तुम्हाला आगाज पाहायला मिळाला सतीश देटे यांचा, परंतु दुसऱ्या डावामध्ये राम देवरे यांचा तुम्हाला धमाका पाहायला मिळतोय. पहिल्या डावामध्ये वार पाहायला मिळाले सतीश देटे यांच्या माध्यमातून, परंतु आता दुसऱ्या
डावामध्ये राम देवरे यांचे पलटवार पाहायला मिळते. म्हणजे वार पलटवार दोन्ही साईडला आपल्याला या मॅच मध्ये सर्व काही पाहायला मिळतंय. ओव्हर क्रमांक 2 मध्ये दीपक कदम एकीव आलेले आहेत. आता 18 बॉलच्या पाठीमागे अजूनही 45 धावांची आवश्यकता. राम देवरे आणि सूरज माने दोन्ही फलंदाज आता इन्फॉर्म आहेत. ओहो, इथे मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केलेत. अगदी पहा, दोन्ही पायांच्या मधून हा बॉल ट्रॅव्हल झाला. तदनंतर मात्र यष्ट्यांचा वेध घेतलाय. सूरज माने बॅक टू द डकआउट, परतीच्या दिशेला तंबूच्या श्रेला. अगदी डीजे सूरज माने अगदी नाराज होताना बाहेर येताना पाहायला मिळत आहेत. संस्काराच्या फटक्यावरती जास्तीचा भर न देता आविष्कारांच्या फटक्यावरती जास्तीचा भर देण्याचा प्रयत्न करावा लागतो. आणि इथे देखील आविष्कारांचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु फटक्याला आलं अपयश. अगदी दोन्ही पायांच्या मधून मात्र क्लीन बोल्ड झालेला आहे सूरज माने. पुन्हा एकदा न्यू बॅट्समन अजय केरेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. आणखीन एक दर्जेदार बॉल दीपक कदम यांची आता जलवा पाहायला मिळालाय, धमाका पाहायला मिळतोय. कमबॅक करून देणारं हे षटक आहे. किशोरदादा मोरे साहेब आणि त्याचबरोबर तन्मय मोरे यांचे देखील या ठिकाणी आगमन झालंय. यावेळेला बॉल उडवलाय. क्षेत्ररक्षक अगदी विजय कदम पाहत राहतील, त्यांच्या डोळ्यासमोरून बॉल निघून चाललाय. सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी येतोय चौकार. मैदानाच्या आतमध्ये अजय केरेकर पहिला बॉल डॉट केला, परंतु दुसऱ्या बॉल वरती त्यांनी आपला दमखम दाखवायला सुरुवात केली. आता समीकरण पुन्हा एकदा बदललेलं आहे. येणारे बॉल 15 धावा बनवायचे आहेत. 41 15 बॉल 41 धावा, 41 धावा 15 बॉल असं समीकरण. बॅटचा किनारा, विकेट किपरचा सहारा, अप्रतिम कॅच सतीश देटे यांच्या माध्यमातून. थँक्यू डीजे. खर तर हा कॅच पकडलाय ना, तो अर्थातच अजय बादापुरे कासानी यांनी हा कॅच पकडलेला आहे. अप्रतिम कॅच, एका हाताने हा कॅच त्यांनी पकडलाय आणि मॅच देखील पकडले. परंतु कौतुक करावं लागेल दीपक कदम यांचं. अगदी 4 बॉलच्या पाठीमागे त्यांनी 4 धावा खर्च केलेले आहेत. 2 विकेट्स त्यांनी मिळवलेले आहे. कौशल्यपूर्ण गोलंदाजी त्यांनी केलेली आहे. व्हेरिएशन खूप चांगलं त्यांनी दाखवलं. भिन्नता त्यांच्याकडे आहे ती दाखवली त्यांनी. आणि आता येणारे बॉल आहेत 8 आणि धावा बनवायचे आहेत तब्बल. चौदा बॉलच्या पाठीमागे 41 धावांची आवश्यकता आहे. मॅच अजूनही ऑन. ओहो, स्विंग अँड मिस गतीमध्ये परिवर्तन करणारा हा बॉल अगदी ऑफ स्टंप वरती पिचिंग केला आणि अगदी हलक्या हाताने हा बॉल सोडून दिलाय. येतोय तो डॉट बॉल. मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः आता दीपक कदम यांचा जलवा पाहायला मिळतोय. उगवत्या सूर्याचे किंवा पळणाऱ्या घोड्याचे चित्र भिंतीवर लावून प्रगती होत नाही. त्यासाठी सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगाने कामे करावी लागतात, त्याच वेळेला प्रगती होत असते. मैदानाच्या आतमध्ये आता दीपक कदम काय गोलंदाजी करतायत. याला ऑन साइडला फटका बेंबीसा आला आहे. बॅट मधून आवाज खूप चांगला आलाय आणि तो कानांना सांगून गेलाय की हा 6 धावांचा टोला. अक्का गोला उचल कर बोला, हा 6 धावांचा टोला.
काय फटका सजवलाय. शॉर्ट टर्म पूल अँड सक्सेसफुल. अफलातून बॉल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे तब्बल 29 या आकड्यावरती. 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत 29 धावा. आता येणारे बॉल 12 धावा बनवायचे आहेत तब्बल 35 धावा. 12 बॉल 35 धावा. 35 धावा 12 बॉल असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. यशस्वी होईपर्यंत स्वतःची तुलना फक्त कष्टाची करायची असते. आणि खरं तर दीपक कदम यांनी पहिले 5 बॉल चांगले कष्ट केले, परंतु शेवटचा बॉल हाफ ट्रॅकर ठेवला आणि त्याच्यावरती तुटून पडले योगेश केरेकर. चला लगोलग क्षेत्ररक्षण सजावून घ्या. स्ट्रॅटर्जी टाइम आउट आहे. पाण्याची पूर्तता करा आयोजक. खरं तर स्ट्रॅटर्जी टाइमआउटमध्ये अगदी आयोजकांचं मी कौतुक करेन. टाइमआउटमध्ये अगदी पाण्याची पूर्तता स्वतः आयोजक करतायत आणि त्यासाठी अमोल फडतर यांचं मी कौतुक करेन. प्रत्येक वेळी स्ट्रॅटर्जी टाइमआउटमध्ये आयोजक म्हणून ते पाण्याची पूर्तता करतायत खेळाडूंसाठी. खरं तर त्यांना माहीत आहे खेळाडू रखरखत्या उन्हामध्ये खेळत आहेत, पाण्याची गरज खूप आहे आणि वारंवार ते पाणी पुरवण्याचं काम करतायत. सलाम आहे अमोल फडतर तुम्हाला. आता 12 बॉलच्या पाठीमागे 35 धावांची अजूनही आवश्यकता आहे. मॅच ऑन आहे. 17.50च्या सरासरीने धावसंख्या गाठायची आहे सह्याद्री सुपरस्टार या टीमला. पहिल्या 12 बॉलच्या पाठीमागे त्यांनी 29 धावा बनवलेल्या आहेत, परंतु उर्वरित 12 बॉलच्या पाठीमागे त्यांना धावा बनवायच्या आहेत तब्बल 35 धावा. स्पर्धा तुम्ही पाहताय सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कासपठार सातारा अंतर्गत शिवशक्ती क्रीडा मंडळ सांबरवाडी आयोजित शिवशक्ती प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 1चा हा थरार तुम्हाला पाहायला मिळतोय. बहारदार आयोजन दैदित्यमान आयोजनाखाली रंगलाय क्रिकेटचा हा सोहळा. ओव्हर क्रमांक 3 मध्ये विकास बादापुरे कासाने आलेले आहेत. खरं तर पाठीमागची मॅच कोणी जिंकवून दिली असेल ना A1 वॉरियर्सला आणि बॉल्ड आउटमध्ये कोणी घेऊन पोचवलं असेल ना तर या खेळाडूला मात्र विसरून चालणार नाहीये. 6 बॉलच्या पाठीमागे 9 धावांची आवश्यकता होती आणि त्या धावा त्यांनी डिपेंड केल्या. खरं तर फलंदाजांसाठी पोषक असणारं हे मैदान आणि या मैदानावरती गोलंदाजाचा जलवा कोणी दाखवला असेल ना तर विकास बादापुरे कासानी यांनी. पहिलाच बॉल आडव्या बॅटने राम देवरे यांनी दाखवलंय आसमान. काय फटका आहे बेंबिसाल फटका. आकाशाला गवस निघालणारा नेत्रदीपक षटकार आलेला आहे. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. मैदानाच्या आतमध्ये षटकार खेचला आणि मॅचला वेगळी कलाटणी निर्माण करून दिलेली आहे. आता 11 बॉल 29 धावांची आवश्यकता. फुलटॉसचा बॉल ऑन साइडला वळवलाय. गॅप मध्ये चेंडूला पाठवलाय. क्षेत्ररक्षक पोहोचण्या अगोदर बॉल निघून चाललाय. 4 धावांसाठी 1 षटकारानंतर 1 चौकार. जखमेवरती मीठ चोळणारा हा चौकार. खरं तर चौकार षटकारांची तुफान आतिषबाजी पाहायला मिळते. अचूक नियंत्रित गोलंदाजी, बॅट अँड बॉलची जुगलबंदी, स्वतःला सिद्ध प्रसिद्ध करण्याची नामे संधी, अचूक स्कोरिंग, छान अंपायरिंग, उगवत्या शब्दातील समालोचन, दर्जेदार आयोजन, गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा. आपण पाहताय शिवशक्ती प्रीमियर लीग. आता 10 बॉल 25 धावांची आवश्यकता. विकास बादापुरे यांच्यावरती चढवलाय हल्ला बॉल. लागोपाठच्या 2 बॉलवरती 2 मोठे ब्लास्ट. आणखीन एक टोला धमाकेदार फटका.
बॉल निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. राम देवरे नावाचं वादळ थांबायचं नाव घेत नाहीये. काय पटकेबाजी केली जाते. अप्रतिम अप्रतिम आणि अप्रतिम. वा बाय वा. हा वाघ मात्र मैदानाच्या आतमध्ये बरसलाय. थँक्यू डीजे. विकास बादापुरे यांच्यावरती हल्ला बॉल. पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती चौकार, तिसऱ्या बॉलवरती षटकार. 3 बॉलच्या पाठीमागे ठोकले आहेत रामदेवरे यांनी 16 धावा. घर वालों ने तुम्हें नाम तो दिया है मगर पहचान तो अपने आप बनानी पडेगी. अगदी बरोबर आहे. घरच्यांनी तुमचं नाव जरूर ठेवलेलं आहे 12 दिवसानंतर, परंतु तुम्हाला तुमच्या समाजामध्ये किंबहुना क्रीडा नगरीमध्ये तुम्हाला नाव कमवायचं असेल ना तर मेहनत तुम्हाला करावी लागेल. बॉल क्रमांक 4 लोअर पुलटॉसचा बॉल. दिशा खूप चांगली आहे. क्षेत्ररक्षक अगदी पाहत राहतील. बॉल निघून चाललाय. 4 धावांसाठी येतोय चौकार. अगदी सह्याद्री सुपरस्टार्स या डकआउट मध्ये जल्लोषाचं वातावरण. साई देवरे तर अक्षरशः उड्या मारतायत. अगदी त्यांचा नागिन डान्स पाहायला मिळतोय. लाजवाब डकआउट मध्ये जल्लोष पाहायला मिळतोय. साई देवरे यांचा उल्लेख का केला तर साई देवरे खरं तर युनिक लाईव्हचे सर्व आहेत. आणि याही वेळेला फटका बेंबिसाल आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतील का? नाही पोहोचू शकणार. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. तोपर्यंत 2 धावा धावपलकावरती आपण जोडूया. खरं तर साई देवरे यांचा आपण उल्लेख केला. युनिक लाईव्ह युट्यूबचे ते सर्व आहेत. खरं तर एक गाव च्या माध्यमातून त्यांना खेळण्याची संधी मिळत नाही, परंतु या प्रीमियर लीग मध्ये सह्याद्री सुपरस्टार या टीमच्या माध्यमातून त्यांना संधी मिळालेला आहे. जर मी 12वा खेळाडू असू शकतो किंवा 13वा खेळाडू असू शकतो. ओहो या वेळेला बॉल ऑन साइडला वळवला. क्षेत्ररक्षक विजय कदम खूप मोठी चुकी करतायत. कॅच पकडणं खूप गरजेचं होतं. जीवनदान मिळालेलं आहे. इथे मात्र राम देवरे यांना खरं तर जीवनदान देणं ना हे म्हणजे यमाच्या घरामध्ये डोकावून पाहणं. ही चुकी रातभर झोपू देणार नाही विजय कदम यांना. आता 6 बॉलच्या पाठीमागे 12 धावांची आवश्यकता आहे. रिप्ले टेलिकास्ट पाहू शकाल ज्या पद्धतीने विजय कदमने कॅच ड्रॉप केलेला आहे. कॅच नाही तर मॅच सोडलेली आहे. 6 बॉल 12 धावांची आवश्यकता. जो फलंदाज लय मध्ये आहे, जो फलंदाज इनफॉर्म आहे, ज्याने मात्र अक्षरशः या मैदानावरती धावांची बरसात दाखवलेली आहे, अक्षरशः राम देवरे यांचा झेल ड्रॉप केलेला आहे. 10 बॉलच्या पाठीमागे त्यांनी 36 धावा ठोकल्या. ही कॅच पकडली असती ना तर मॅचला एक वेगळी कलाटणी निर्माण झाली असती. मॅचचं चित्र थोडंसं पलटी पाहायला मिळालं असतं, परंतु जशा आपल्याला पाहायला मिळालं नाही, कारण क्रिकेटमध्ये जशाला जर तरला महत्व नाहीये. आता 6 बॉल 12 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजीच्या रनवेवरती सतीश देटे फिरकेचे जादूगार. समोरच्या दिशेने राम देवरे. पहिलाच बॉल खराब बॉल. पंच आमच्याकडे वळालेले आहेत. वाईड बॉलचा इशारा मैदानाच्या आतमध्ये. आता 6 बॉल 11 धावांची आवश्यकता. धावा आल्या ना की नक्कीच सह्याद्री सुपरस्टार्स या टीमच्या डकआउट मधून आवाज येताना पाहायला मिळतोय टाळ्यांचा. ओ यावेळेला फटका फसलाय. कॅच खूप महत्वाची. या वेळेला कॅच पकडलेला आहे. अजय बादापुरे यांनी कॅच पकडलाय. कुशल मोमेंट मध्ये विकेटचं पतन. आता पुन्हा एकदा मॅचचं चित्र पलटी झालेलं आहे, कारण येणारे बॉल 5 आणि धावा बनवायच्या आहेत 11. संकटाचा काळ प्रत्येकाचा ठरलेला असतो. तो कायम कुठेच मुक्कामाला राहत नसतो. परिस्थिती कशी असो, जगण्यासाठी हिंमत कायम ठेवली पाहिजे, कारण योग्य वेळ आल्यावर आंबट कैरी सुद्धा गोड आंब्यात परावर्तित होत असते. मैदानाच्या आतमध्ये जो फलंदाज इन्फॉर्म होता, ज्या फलंदाजाला जीवनदान मिळालं होतं, त्या फलंदाजाला पुन्हा एकदा जाळ्यामध्ये अडकवलेलं आहे. अक्षरशः सतीश देटे जिल्हा आयकॉन यांनी. आता पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक. खरं तर या प्रीमियर लीग मध्ये जिवंत राहायचं असेल ना तर सतीश देटे यांना संपूर्ण संघाची जबाबदारी घ्यावी लागेल, कारण टाकावे लागतील डॉट बॉल आणि विकेट्स मिळवावे लागतील. परंतु न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अमोल देवरे.
हा बॉल सोडून दिलेला आहे. पंच आमच्याकडे वळालेले आहेत. वाईट बॉलचा इशारा येतोय. आधीच कर्ज बाजारी त्याच्यामध्ये उसने शेजारी. 2 बॉल खराब टाकलेले आहे, 1 बॉल चांगला टाकलेला आहे. आता येणारे बॉल 5. 10 बनवायचे आहेत, तब्बल 10. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र मिस फिल्डिंग आणि मिस फिल्डिंगचा दुजोरा मोये मोये होताना पाहायला मिळतंय. अशा प्रकारची जर फिल्डिंग झाली ना तर हा सामना अक्षरशः A1 वॉरियर्स या टीमच्या माध्यमातून निष्ठून जाणार आहे. विकास बादापुरे होते. खूप मोठी चुकी आज क्षेत्ररक्षक म्हणून A1 वॉरियर टीमच्या माध्यमातून महत्वाच्या मॅचेस मध्ये चुका होताना पाहायला मिळत आहेत. क्रिकेटमध्ये चुकीला माफी दिली जात नाही. आता येणारे बॉल 4 आणि धावा बनवायचे आहेत 6. या धावा जर वाचल्या असत्या ना तर मॅच मध्ये आले असते. ओहो आणखीन एक चांगला स्ट्रोक समोरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल धाव कंप्लीट केलेली आहे. आता पुन्हा एकदा मॅचला कलाटणी निर्माण झालेले आहे, ट्विस्ट निर्माण झालेले आहे. येणारे बॉल 3. धावा बनवायचे आहेत 5. मित्रांनो मॅच आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. सुपर 6 चा थरार तुम्हाला पाहायला मिळतोय. हाय व्होल्टेज ड्रामा, पैसा वसूल मॅच पाहायला मिळते. काळजाची धडधड वाढवणारा हा सामना. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होतील का? हो 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. आयुष्यात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही, कारण ज्याच्यात हिंमत असते त्यालाच किंमत मिळत असते. आता येणारे बॉल 2. धावा बनवायचे आहेत 3. 2 बॉल 3 धावा. 3 धावा 2 बॉल. स्वप्न 3 असतात जी झोपल्यावर पडतात. स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोपूच देत नाहीत. आज मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल स्वप्नांचा पाठलाग. मॅच अजूनही संपलेली नाहीये, कारण क्रिकेटचा खेळ अनिश्चिततेचा आहे. कधी काय घडेल, कधी काय बिघडेल सांगणं कठीण आहे, कारण शेवटचा बॉल जोपर्यंत टाकला जात नाही तोपर्यंत क्रिकेटचा भागीत आपण ठरवू शकत नाही. येणारे बॉल 2. धावा बनवायचे आहेत 3. मैदानाच्या बाहेर शांतता, मैदानाच्या आतमध्ये शांतता. ओहो यावेळेला बॉल ऑन साइडला वळवला. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? हो केलेला आहे आणि विकेटचं पतन. आता 1 बॉल 2 धावांची आवश्यकता. मॅच आवडले असेल तर मित्रांनो एकदा जोरदार टाळ्यांचा गजर. योगेश केरेकर अगदी कमी धावेने धावत सुटले आणि तिथेच मात्र बेनिफिट ठरलं ते अर्थातच A1 वॉरियर्स या टीमला. आता काळ कसोटीचा आहे, परंतु काळाला सांगा वारसा संघर्षाचा आहे. 1 बॉल 2 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. 2 धावा कंप्लीट कराव्याच लागतील सह्याद्री सुपरस्टार या टीमला. काहींनी आता डोक्यावरती हात ठेवलेत, काहींनी कमरेवरती हात ठेवलेत. मॅच कुशल मोमेंट वरती आहे. चला बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाठवा. 1 बॉल 2 धावांची आवश्यकता. आयोजक कमिटी प्लीज आपण इथे या. आयोजक कमिटी कंपल्सरी चेसिंग नियम आहे ना की सुपर ओव्हरचा थरार? नियम काय आहे? कंपल्सरी चेसिंग करायची की सुपर ओव्हर? पंच 1 मिनिट. आयोजक कमिटी प्लीज आपण इथे या. कंपल्सरी चेसिंग या सुपर ओव्हर? आमची असोसिएशन कमिटी आहे का? उपाध्यक्ष आहेत. विठ्ठल आहे रे प्लीज आपण या. नवनाथ बादापुरे प्लीज आपण इकडे या. विठ्ठल आहे रे आणि नवनाथ बादापुरे प्लीज आपण या. मॅच कुशल मोमेंट वरती आलेली आहे आणि ही प्रीमियर लीग आहे ना ती सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आहे. सुपर 6 सामने आहेत. विठ्ठल आहे रे, फोन आलाय मला, थांबा.
यस, सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून माझ्यापर्यंत माहिती पोहोचवलेली आहे की कंपल्सरी चेसिंग ह्या स्पर्धेचा नियम आहे. ओके, तर मॅचला ऑन करा, सुरुवात करा. कंपल्सरी चेसिंग, तुम्हाला धावा बनवाव्याच लागतील. चला मॅच ऑन करा, वेळ जास्तीचा घेऊ नका प्लीज. एक बॉल 2 धावांची आवश्यकता आहे आणि मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला सौरभ देवरे दैवड उर्फ मोन्या मैदानाच्या आतमध्ये. मोन्याकडे ताकद आहे, क्षमता आहे. डावकुऱ्या हाताचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. एक बॉल 2 धावांची आवश्यकता. चला टीम मीटिंग, जास्त वेळ घेऊ नका. A1 वॉरियर्स टीम, आपण वेळ जास्तीचा घेऊ नका. यानंतरची मॅच आहे चिंतामणी वॉरियर्स विरुद्ध ओम साई 11. दोन्ही टीम्सला विनंती आहे की आपला स्क्वॉड रेडी ठेवा. जशी मॅच संपेल तसा मात्र मैदानाचा ताबा घ्या. एक बॉल 2 धावांची आवश्यकता. आता इथे हिरो बनण्याची संधी आहे सतीश देटे यांना, तर दुसरीकडे संधी देखील आहे सौरभ देवरे यांना. आपल्या जीवनातील चांगला बॉल टाकायचा आहे सतीश देटे यांना, तर आपल्या जीवनातील चांगला बॉल खेळायचा आहे सौरभ देवरे यांना. मोन्या खरं तर मॅच कुशल मोमेंट वरती आलेली आहे. चला वेळ घेऊ नका, विनंती असेल. हृदयाची धडधड वाढवणारी मॅच, पैसा वसूल, हाय व्होल्टेज ड्रामा, काटे की टक्कर, कडवी झुंज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक बॉल 2 धावांची आवश्यकता. मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या. हो, फटका फसलाय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? काय घडलं जाईल? ओ माय गॉड, मोये मोये होत असताना मात्र 2 धावा इथे कंप्लीट केलेल्या आहेत आणि इथे सामना जिंकलेला आहे सह्याद्री सुपरस्टार या टीमने. अगदी पहा मैदानाच्या आतमध्ये हा सामना मात्र अतितटीचा होता. नशिबाची साथ कोणाच्या बाजूने? तर नशिबाची साथ सह्याद्री सुपरस्टार या टीमच्या बाजूने. हार्ड लक, बॅड लक. A1 वॉरियर संघ, तुमच्या संघर्षाला देखील आमचा सलाम आहे. खरं तर मॅच कुशल मोमेंट वरती आली होती. मित्रांनो, सामना आवडला असेल ना तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर. जरी सामना सह्याद्री सुपरस्टारने जिंकला असला ना तरी मात्र मन मात्र कोणी जिंकले असतील ना तर सतीश देटे या खेळाडूने. अफलातून परफॉर्मन्स, परंतु नशिबाची साथ त्यांना लाभली नाही. चुकी पाहायला मिळाली विकेट किपरच्या माध्यमातून आणि क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. थ्रो चांगला केला होता परंतु बॉल पकडू शकले नाहीत विकेट किपर आणि हाता तोंडाशी घास आला होता A1 वॉरियर्स या टीमचा, तो मात्र खेचून घेतला. अर्थातच सह्याद्री सुपरस्टार या टीमने. खरं तर दिलीप देवरे, प्रवीण घाग आणि अमोल देवरे यांच्या संघ मालकीचा हा संघ मात्र जाऊन पोहोचलेला आहे टॉप 3 मध्ये. हार्दिक अभिनंदन त्यांचं करूया. हार्ड लक बॅड लक टीम A1 वॉरियर संघ. सुभाष कदम, गणेश कदम, सागर कदम आणि दीपक कदम यांच्या संघ मालकीचा संघ शिवशक्ती प्रीमियर लीग मधून बाहेर जाताना पाहायला मिळतोय. त्यांना पुढील पर्वासाठी आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. आणि इथून पुढे या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलेला आहे, ज्याने 11 बॉल 36 धावांची विस्फोटक खेळी साकारली असा राम देवरे ठरलेला आहे या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी आम्ही विनंती करतो